कोल्हापूर दौऱ्यावर असलेले युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची मिरजकर तिकटी इथं जाहीर सभा झाली। या सभेत आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर कडाडून टीका केली। मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली। आजपर्यंत राज्याच्या कारभारात केंद्र सरकार कधी ढवळाढवळ करत नव्हतं, पण आता ढवळाढवळ करून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवले जात असल्याचा आरोप करत भाजपचं हिंदुत्व खोटं असल्याचंही त्यांनी सांगितलं। जे गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात आले, टेबलांवर चढून नाचलेत, ते कसे नाचले, एवढी हिम्मत कुठून आली, कुठचं एनर्जी होती, कुठचं टॉनिक होतं मला माहित नाही। पण हे सगळे लोक आता आपल्याला हिंदुत्व शिकवणार आहेत आणि हेच सगळे लोक आपल्याला आता देशभक्ती शिकवणार आहेत। शिकणार तुम्ही त्यांच्याकडून धडे घेणार? त्यांना धडा शिकवायचा वेळ आता आलेली आहे, कारण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे। हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे। हृदयात राम आणि हाताला काम, राम राज्य आणणं आपलं काम आहे। आणि या राम राज्यामध्ये भ्रष्टाचाराला कुठेही जागा नाही, खोकेला कुठेही जागा नाही, खोटारड्यांना कुठेही जागा नाही, बाप चोरांना जागा नाही, पक्ष चोरांना जागा नाही। जे महाराष्ट्र लुटणारे आहेत त्यांना आपण 1 इंच जागा द्यायची नाही, हा निर्धार आपल्याला घेऊन पुढे चालायचा आहे। राज्य सरकारबद्दल बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत स्वतःच्या शेतात 2 हेलिपॅड असणारा एवढा गरीब मुख्यमंत्री आजवर पाहिला नसल्याचं सांगितलं। या खोके सरकारनं फोटोबाजी आणि आश्वासनं सोडून काही दिलं नाही अशी टीकाही त्यांनी केली। माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा थेट नामोल्लेख टाळत आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली। तिसरे इकडचंच एक कॅरेक्टर आहे, कोणाच्या तरी घरी जाऊन मारहाण करून आलेले। सहसा मी गद्दारांवर जास्ती बोलत नाही, कारण भाव आणि किंमत देण्याची गरज नसते। पण असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात चालतात कसे आणि तुम्ही खपवून घेता कसे, हा सवाल तुम्हाला करायला आलोय मी। त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे, पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। मला माहिती आहे पोलिसांचे हात बांधलेले आहेत, वरतून आदेश आहेत की काही करू नका। त्या गद्दाराला मी सांगतोय की इथे जनतेला हात लावू नका, थोड्या दिवसात आमचं सरकार येतं, तुम्हाला तुमची जागा दाखवणार। यावेळी खासदार अनिल देसाई, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवने, गोकुळचे संचालक चेतन नरके, माजी आमदार संजय घाटगे, सुजित मिंचेकर, सुरेश साळोखे, सत्यजित पाटील, रवी इंगवले, सुनील मोदी, स्मिता सावंत, प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।